आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. कर्जत नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पुष्पा स्टाईलने टँकरमधून होणारी मद्य तस्करी उघड. तब्बल 1 कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त. कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गोवा राज्यातून गुजरात राज्याकडे अवैधरित्या वाहतूक होणारी विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खात्रीलायक बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, कर्जत पोलीस विभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 21 मार्च 2026 रोजी कर्जत मुरबाड शहापूर राज्य महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास पारेगाव हद्दीत कोकण किनारा हॉटेलसमोर संशयित टँकर GJ12 AW 4321 अडवण्यात आला. तपासणी दरम्यान टँकरमधील खास बनवलेल्या 5 गुप्त टप्प्यांमध्ये विदेशी मद्यसाठा लपलेला आढळून आला. या टँकरमधून गोवा गुजरात अशी बेकायदेशीररित्या वाहतूक सुरू होती. राजस्थान येथील लादूराम खियाराम बिश्नोई वय 42 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालांमध्ये टाटा कंपनीचा टँकर, एव्हरग्रीन रिझर्व्ह विस्कीच्या बाटल्या, मोबी ओडका ऑरेंज, मोबी ओडका ग्रीन ॲपलच्या बाटल्या असा एकंदरीत 1 कोटीच्या वरती असलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान कर्जत नेरळ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक किसवे, पोलीस हवालदार पिंगळे, गुजराती लावरे, खंडागळे, वाघमारे, पोलीस नाईक गळजे, पोलीस अंमलदार बेदरे, पिसाट, वांगणेकर, कणके, डाकोरे, काळे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत. त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ12 AW 4421 यामधून हा टँकर, हा संशयास्पद टँकर मिळून आला असता. तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे. आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारे गावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे. यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लादूराम खियाराम बिश्नोई वय 42 वर्ष हा राजस्थानचा रहिवासी आहे. या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक मान्य अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेली आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.